नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशनचे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स वगैरे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे बायोडिग्रेडेशन ही जी प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेस आहे. याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस, ॲक्टिनोमायसाइट असे वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते ऑर्गॅनिक पोल्युटंटला सिम्पलर फॉर्ममध्ये किंवा नॉन टॉक्सिक सबस्टन्समध्ये ब्रेकडाऊन त्याचं करत असतात. तर या प्रोसेसमध्ये ही जी टेक्निक आहे ही सिग्निफिकंट आहे, बेनिफिट आहे जास्त एन्व्हायरमेंटला, कारण की कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे. याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचाच वापर केला जातो जेणेकरून जे काही ऑर्गॅनिक पोल्युटंट असतील ते सिम्पलर फॉर्ममध्ये नॉन टॉक्सिक सबस्टन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन हे होत असतं. तर आता आपण त्याचे बेनिफिट्स पाहूया. तर पहिला बेनिफिट्स आहे पोल्युशन रिडक्शन. तर बायोडिग्रेडेशन ही जी प्रोसेस आहे याच्यामुळे जे काही हार्मफुल पोल्युटंट आहे म्हणजे पेस्टिसाईड झालं, हायड्रोकार्बन, हेवी मेटल, हे जे की पेस्टिसाईड आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चरमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. हायड्रोकार्बन आणि हेवी मेटल हे जास्त प्रमाणात जे काही इंडस्ट्रियल एरियाज आहे किंवा एखादा कंटॅमिनेटेड सॉईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जे डाईज वगैरे असतील जे काही सॉईल आणि वॉटरमध्ये जे प्रेझेंट असतात त्याला बायोडिग्रेड करण्यासाठी हे जे टेक्निक आहे वापर केला, म्हणजे याच्यात मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला जातो जेणेकरून वेगवेगळे जे एन्झाईम असतात म्हणजे मोनॉक्सिनेज, डायऑक्सिनेज, लॅकेज, पेरॉक्सिडेज हे जे एन्झाईम असतात ते ह्या ज्या हायड्रोकार्बन असतील, हेवी मेटल असतील, पेस्टिसाईड असतील, अझोडाय असतील, असे वेगवेगळे जे काही सिंथेटिक डायज असतील जे की सॉईल आणि वॉटरमध्ये प्रेझेंट असतात तर याला डिग्रेड करण्याचं काम करतात. त्याला लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करतात किंवा त्याच्यापासून जे इंटरमिडिएट आहे ते फॉर्मेशन होतं आणि हे जे इंटरमिडिएट असतात ते वेगवेगळ्या जे काही मायक्रोबियल पाथवेज आहेत त्याच्यामध्ये इंटरमिडिएट करतात किंवा त्याच्यापासून ते जे काही पाथवे आहे ते रन होण्यात, इनिशिएशन होण्यात मदत होत असते. जे काही कंटॅमिनेटेड इकोसिस्टम आहे, सॉईल असतील, वॉटर बॉडीज असतील, इवन एअरमधलं जे काही सिस्टीम आहे ती क्लीनअप करण्यासाठी याचा मदत हा होतो. त्यामुळे जे काही पोल्युशन आहे त्याचं रिडक्शन हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तसंच इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. तर जे काही नॅचरल डिस्पोजेबल आहे म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे जे काही सिवेज आहे, वेस्ट वॉटर आहे किंवा फूड वेस्ट आहे किंवा जे ॲग्रिकल्चर रेसिड्यू आहे ते आपण बायोडिग्रेडेशन त्याचं करू शकतो जेणेकरून त्याचं जे काही बर्डन आहे किंवा जे लँडफिल्स किंवा जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे ते आपण रिड्यूस करू शकतो वेस्ट डिकम्पोजिशनपासून. तर याच्यामध्ये जे काही फूड वेस्ट निघतं, जे वेस्ट वॉटर जे निघतं त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो. सिवेजला आपण बायोरिॲक्टरमध्ये जे त्याचे टेक्निकद्वारे किंवा जे वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकतात मग त्याच्यामुळे जे काही सिवेज आहे त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे त्यात एरिएशन, एजिटेशन हे प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून त्याच्यात pH, टेम्परेचर, जे काही न्यूट्रन वगैरे असतील ते व्यवस्थित त्याच्यामध्ये दिले जातात जेणेकरून जे मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती तिथं परफेक्ट होते आणि जे काही सिवेज आहे, वेस्ट वॉटर आहे ते ट्रीट व्हायला सुरुवात होते जेणेकरून बायोडिग्रेडेशन प्रोसेस तिथे होते. त्याच्यामुळे जे काही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ही इको फ्रेंडली टेक्निक आहे. याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही, कोणताही आर्टिफिशियल जे काही सबस्टन्स आहे त्याचा वापर न करता जे काही नॅचरली जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर रिस्टोरेशन अँड ऑफ नॅचरल हॅबिटॅट. जे काही ऑइल स्पेल असतील किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा जे ॲग्रिकल्चर केमिकल आहे जेणेकरून जे काही इकोसिस्टम आहेत ते डिसबॅलन्स झाली, नॅचरली आपण ते रिस्टोर करू शकतो. तसंच जे काही सॉईलची फर्टिलिटी आहे किंवा जे काही वॉटर क्वालिटी आहे तीसुद्धा आपण याच्यामुळे परत आणू शकतो आणि ती जी सॉईल फर्टिलिटी आहे ते पुन्हा रिस्टोर आपण याच्याद्वारे करू शकतो. त्याच्यानंतर रिड्यूस द टॉक्सिसिटी आणि बायो ॲक्युम्युलेशन. तर हे जे काही टॉक्सिक सबस्टन्स आहे त्याचा हार्मलेस प्रोडक्टमध्ये, एंड प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होतं. काही वेळेस इंटरमिडिएटमध्ये सुद्धा कन्व्हर्जन होतं, काही वेळेस एंड प्रोडक्ट्स त्याच्यामुळे आपल्याला मिळतो. तर एंड प्रोडक्टमध्ये आपला CO2 किंवा वॉटर किंवा बायोमास आपल्याला मिळतं. आणि हे जे काही टॉक्सिक केमिकल आहे जे की ॲक्युम्युलेट होतात फूड चेनमध्ये किंवा वॉटरमध्ये, वॉटर बॉडीजमध्ये, जेणेकरून जे काही ॲनिमलची किंवा ह्युमनने जर ते इंटेक केलं फूड जे काही टॉक्सिक केमिकलने ॲक्युम्युलेट केलेले त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या ज्या डिसीज आहे त्या कॉज होऊ शकतात. तर त्यामुळे जे काही ह्युमन आहे किंवा ॲनिमल हेल्थ आहे तर ती प्रोटेक्ट आपण करू शकतो. त्याच्यानंतर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये आपण सपोर्ट करू शकतो. म्हणजे जे काही पेस्टिसाईड असतील, हर्बिसाईड असतील
याचं सॉईलमधले ग्राउंड वॉटरमध्ये कंटामिनेशन आपण रिड्यूस करू शकतो आणि आपण प्रमोट करू शकतो. जे काही बायो फर्टिलायझर आहे किंवा बायोपेस्टिसाईड आहे हे इझिली डिग्रेडेबल आहे, बायोडिग्रेडेबल असतात किंवा इकोसेफ असतात, ते आपण यूज करण्यासाठी प्रमोशन किंवा त्याचं प्रमोट आपण करू शकतो. आणि जे पेस्टिसाईड आहे किंवा हार्बिसाईड आहे त्याचं आपण सॉईलमधून आणि ग्राउंड वॉटर कंटामिनेशन आपण जे होतं आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर ही जी काही प्रोसेस आहे ती नॅचरल प्रोसेस आहे, लो कॉस्ट आहे. त्याच्यानंतर जे काही याच्यामध्ये एक्सटर्नल एनर्जी इनपुट आपण करत नाही आहे. पण जर बायोडिग्रेडेशन आपल्याला करायचं असेल तर ते 2 टाईपने होतं, इन सिटू, एक्स सिटू. इन सिटू म्हणजे डायरेक्टली जे काही कंटामिनेटेड सॉईल असेल तिथंच डायरेक्ट ट्रीटमेंट केलं जातं. एक्स सिटू म्हणजे तिथून जे काही मटेरियल असेल, सॉईल असेल, वॉटर असेल ती कलेक्ट केली जाते आणि दुसऱ्या ठिकाणी ते ट्रीटमेंट केलं जातं. तर इन सिटू ही नॅचरल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही नॅचरली जे काही कंटॅमिनेटेड सॉईल असेल, वॉटर असेल ते आपण पूर्णपणे क्लीनअप करू शकतो. पण आपण तिथे बायोस्टिम्युलेशनचा वापर करतो. म्हणजे जे काही न्यूट्रन असतील किंवा pH असेल, टेम्परेचर असेल ते जर मेंटेन ठेवलं तर मग जी मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ असेल ती तिथं वाढणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही बायोडिग्रेडेशन प्रोसेस आहे ती होणार आहे. तर मग असंच इन सिटू एक्स सिटूद्वारे जे काही बायोडिग्रेडेशन प्रोसेस आहे ती होत असते. याच्यामध्ये फिजिकल किंवा काही केमिकल रेमिडिएशनचा वापर न करता जे काही लो कॉस्ट ही आपल्याला पाहायला मिळते. तसंच ही डिफरंट प्रोटॉनला डिफरंटली क्लीनअप करण्याचं काम करण्यासाठी वेगवेगळ्या मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये फंगस आहे, बॅक्टेरियाज आहे, ॲक्टिनोमायसाइट आहे, अल्गी आहे, असे वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते त्याचा वेगवेगळे जे काही रोल प्ले आहे ते करत असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईमचा ते वापर करतात जेणेकरून जे काही टॉक्सिक प्रोटॉन आहे त्याचं कन्व्हर्जन होईल लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर हे जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते युजफुल प्रोडक्टमध्ये किंवा कंपोस्टमध्ये, बायोगॅसमध्ये किंवा बायोमॉलिक्युलमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो आणि याच्यामुळे जी काही रिसोर्सची रिकव्हरी आहे ती सपोर्ट होते आणि वेस्ट टू एनर्जी कन्व्हर्जन आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतं. तसंच कन्क्लुजन जर विचार केला, ही जी काही बायोडिग्रेडेशन प्रोसेस आहे याच्यामुळे जे काही इकोलॉजिकल बॅलन्स आहे तो मेंटेन राहतो. जेव्हा की काही ग्रीन प्लॅनेटला आपण क्लीन वगैरे करू शकतो, इन्श्युअर करू शकतो किंवा ही जी नॅचरल प्रोसेस आहे कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे जेणेकरून एन्व्हायरमेंटल रिस्टोरेशन आपण याच्याद्वारे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स काय आहे बायोडिग्रेडेशन ते आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.